विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. खूप काळासाठी सरकार राहिल्यास अहंकारी होऊन जातं. 2019ला पॉलिटिकल स्टँड घेणार. TV9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपकेंकडून आपली भूमिका स्पष्ट. संसदेच्या सभागृहातही शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाही. मग विद्यार्थ्यांवर का? TV9 मराठीच्या मुलाखतीतून अभिजित दिपकेंचा सवाल. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा. कॉक्रोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू. गैरवापर असल्यास कारवाई होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा. CJPला विदेशी फंडिंग होत असेल तर हे गृहमंत्र्यांचं अपयश. दिपकेंचा पलटवार. दुसऱ्यांनाही आई आहे हे पंतप्रधान मोदींनी समजून घ्यावं. भाजपच्या ट्रोलर्सना आवरावं. विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केल्यानं मोदींनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राज ठाकरेंचं हे उत्तर. लाठीचार्जबाबत माफी कधी मागणार? राज ठाकरे यांचा सवाल. मोदी शहा स्वतःच्या सरकारच्या असंतोषाचे जनक. तरुणांमध्ये ट्रोलिंगची सुरुवात नमोरुग्णांकडूनच झाली आहे. माफ करण्याऐवजी मोदींनीच माफी मागावी. उद्धव ठाकरे यांचा पलटवार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. तर देशसेवेसाठी एकत्र या, जैनझींना डोवाल यांचा मंत्र. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी. तर राज ठाकरेंचा हा खळबळजनक आरोप. मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र भर सभेत दाखवलं वाचून. पत्रामध्ये अर्धसत्य. वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची ही प्रतिक्रिया. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास कोणत्याही क्षणी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार. मंत्रिपदापेक्षा जनसेवेला अधिक महत्व. मंत्री भरत गोगावले यांचं हे भाष्य. पंतप्रधान मोदींनी देशालाच परिवार मानलं. मोदी देशाच्या विकासाचे आणि भवितव्याचे फ्रेंड आहेत. पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट. मोदींच्या कार्यशैलीचं कौतुक. सांगलीमधील 4 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. आरोपी पांडुरंगनं चिमुकलीवरती अत्याचार करून निर्गुण हत्येनंतर मृतदेह पोत्यात लपवला. 1.5 वर्षानंतर चिमुकलीला मिळाला न्याय. राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचा जोर कायम असेल. अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट. कोकण गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. अँटेलियाजवळ स्फोटक आढळल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अपडेट. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मावर आरोप निश्चित. 5 वर्षांनंतर खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर झाला मोकळा. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.